ऑगस्ट 78वा हा स्वातंत्र्य दिन आपण साजरा करतो। अतिशय आनंद होत आहे की आमच्या देशाचा तिरंगा ध्वज हा मानाने अभिमानाने फडकतो। साऱ्या जगाला दाखवून देतो आम्ही की शांतीच्या मार्गाने सुद्धा आम्ही जातो आणि आमच्या घरात जर कोणी घुसलं तर आम्ही त्यांना घरापर्यंत जाऊनही बदला घेतल्याशिवाय राहतो। सिंदूर या माध्यमातून सिंदूरसारखं ऑपरेशन राबवून ज्या आमच्या निरापराध लोकांना बळी घेण्याचं काम अमेरिकेने केलं होतं, त्यांना उद्ध्वस्त करण्याचं काम आमच्या सैनिकांनी केलं आणि जगाला दाखवून दिलं की आम्ही चांगल्यासाठी चांगले, वाईटासाठी वाईट आहोत। आमच्या शेपटीवर पाय देऊनही हे जगाला दाखवण्यासाठी ही आपली जे सैनिक आहे यांनी जे केलं त्याबद्दल त्यांचा मनापासून आभार। सैनिक भारताचा हा भारताच्या बॉर्डरचं रक्षण करत असताना रात्रंदिवस पहारा देत असताना आम्ही आनंदाने इकडे दिवाळी, दसरा हे सण साजरे करतो। ईद असेल, क्रिसमस असेल, हे सर्व आम्ही आनंदाने जे जगतो याचं सारं श्रेय आमच्या सैनिक बांधतात। देश स्वातंत्र्य होण्यासाठी ज्या ज्या बलिदान केलं आमच्या स्वातंत्र्य सैनिकांनी, भगतसिंग, राजगुरू असतील, सुखदेव असतील, अगदी तरुण वयामध्ये त्यांनी हसत तसंच वंदे मातरम म्हणून फास आपल्या घरात घेतला आणि हे भारत मातेच्या तरुणांनी त्या वेळेपासून आंदोलन केलं। आमच्या सारे स्वातंत्र्य सैनिकांनी स्वतःच्या प्राणाची आहुतीसुद्धा दिली आणि जगामध्ये आम्ही जे 100-150 वर्षाचं राज्य होतं संपवलं आणि भारत मातेच्या पायात ज्या शृंखला पडल्या होत्या त्या शृंखला या स्वातंत्र्य सैनिकांनी, भारतीय जनतेने तोडून टाकल्याने आमच्या देशात स्वातंत्र्य झालं। या स्वतंत्र देशामध्ये प्रत्येक नागरिकाला बाबासाहेब आंबेडकरने घटनेने जो अधिकार दिला आहे, सर्वसामान्य माणूस असेल किंवा इतर श्रीमंत असेल त्याला सर्वांना सारखे अधिकार दिले। हे खरं स्वातंत्र्य प्रत्येक जातीच्या, धर्माच्या, पंथाच्या लोकांना भारतामध्ये दिलेलं आहे। इतर देशाचा जर आपण अभ्यास केला तर इतर देशामध्ये हा स्वातंत्र्य कमी असतं, पण आमच्या देशामध्ये व्यक्ती स्वातंत्र्य साऱ्यांना आहे। तर ते विचारसुद्धा मांडू शकतो आणि वेगवेगळ्या पद्धतीने त्याचं घर वगैरे चालत असताना वेगवेगळे व्यवसायसुद्धा करू शकतो। हे स्वातंत्र्य आपल्या प्रत्येक भारतीयाला दिलेले आहेत। या स्वातंत्र्याच्या माध्यमात आमचा भारत देश पुन्हा सक्षम कसा होईल। आज अर्थव्यवस्थेचा विचार जर केला तर जगामध्ये आमची अर्थव्यवस्था ही 4थ्या क्रमांकाला आहे, ती 3ऱ्या क्रमांकाला कशी येईल किंवा जगामध्ये सर्वात श्रेष्ठ अर्थव्यवस्था कशी होईल याच्यासाठी सुद्धा प्रत्येक भारतीय नागरिकाने प्रयत्न केले पाहिजेत। आमची घटना तर जगामध्ये सर्वात श्रेष्ठ घटना आहे आणि आमचा जर इतिहास पाहिला तर गीता असेल, महाभारत असेल, रामायण असेल, याचा आणि योगाचा असेल अभ्यास हा संपूर्ण जग करतो। आमच्या देशाने जगाला भरपूर दिलेलं आहे आणि आमचा देश हा सातत्याने देण्याचं, प्रेम वाटण्याचं काम करत असतो। आम्ही प्रेमाच्या माध्यमातून जंग जिंकण्याचा आमचा सातत्याने भारतीय नागरिकांचा प्रयत्न असतो। मी या स्वातंत्र्य दिनाच्या संपूर्ण भारतवासियांना आणि भारताच्या बाहेर जेही भारतवासी आहे आमच्या भारतावर जे मनापासून प्रेम करतात त्यांना मनापासून या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो।